भारतीय जनता पार्टीचे मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री देवडा हे हिंगोली शहरात आज आले आणि नुकतीच हिंगोली लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक बूथ प्रमुखांची या हिंगोली शहरामध्ये बैठक पार पडली। माझ्यासोबत अनेक बूथ प्रमुख आहेत। विविध ठिकाणून हे बूथ प्रमुख या ठिकाणी या बैठकीला उपस्थित राहिलेत। एकंदरीतच आपण पाहू शकता त्यांच्या हातामध्ये जे बॅग आहेत आणि गळ्यामध्ये भाजपचे रुमाल टाकून या ठिकाणी मोठ्या संख्येने बूथ प्रमुख या हिंगोली शहरामध्ये दाखल झालेत। एकंदरीतच कशा पद्धतीने तुमची या ठिकाणी आज बैठक पार पडली आणि काय निर्णय घेण्यात आले? एकंदरीत हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक उमेदवार या रिंगणामध्ये उतरण्याची शक्यता आहे। त्या पद्धतीने अनेक जण तयारी देखील करू लागलेत। एकंदरीत बूथ प्रमुख म्हणून तुम्ही सांगा कुठून आलात आणि कशा पद्धतीने बैठक पार पडली, काय सांगाल? काय मी कळमदूर तालुक्यातून आलो हिंगोलीच्या मीटिंग मध्ये आणि आमचं एक ध्येय होतं की पक्षाने आम्हाला जबाबदारी दिली। आज बूथ प्रमुखाची मीटिंग होती। आमचं पक्षाने एक ध्येय दिलं की मोदी सरकार 400 पार यावेळेस झालं पाहिजे। सगळ्यांनी एकाच जीवाभावानं काम करायला पाहिजे। याच्या अगोदर जे विकास कामाची झाली 10 वर्षापूर्वी, राम मंदिरचा मुद्दा असो, 3 तलाक असो, उज्ज्वला गॅस असो, शौचालय असो, नळ जिथं पाणी आहे, असं भरपूर कामं झालेली आहेत। त्याच्यानंतर 2024 मध्ये आमचं एकच ध्येय आहे की आपकी बार 400 पार। हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार हे शिंदे गटाचे आहेत। त्यांना सुद्धा बी तिकीट मिळण्याची शक्यता आहे। त्या पद्धतीच्या चर्चा देखील सुरू आहेत। कशा पद्धतीने बघता तुम्ही? इथं आमच्या भाजपची ताकद 10 पट वाढलेली आहे। भाजपचे कार्यकर्ते जोरात आहेत। प्रत्येक वेळेस भाजपच जास्त सक्षम असल्यामुळं त्याच्या अगोदर बी शिवसेनेने युतीमध्ये जागा सुटली होती। आम्ही 100% काम केलेलं आहे। जागा भारतीय जनता पार्टीला सुटली पाहिजे। जागा ती कोणाला असो, कमळाचं चिन्ह पाहिजे। आम्ही ताकदीने लढू आणि 400 जागा पार करू। कमळाचं चिन्ह नसेल तर काय भूमिका असणार? आम्ही युतीचा धर्म पाळणार आहोत। एकंदरीत अजूनही काही विविध ठिकाणाहून बूथ प्रमुख या ठिकाणी आलेले आहेत। दादा, नाव काय तुमचं, कुठून आलात आणि काय बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आले आणि कशा पद्धतीने तुमचं कामकाज सुरू राहणार आहे? एक बूथ प्रमुख म्हणून तुमची काम करण्याची पद्धत काय असणार? काय? मी किनवट मतदारसंघातून माहूर शहरातून आम्ही आलोय। आम्ही जवळपास 50 बूथ प्रमुख आलो इथे। प्रत्येक बूथवर आम्हाला 51% मतदानाचं हे उद्दिष्ट गाठायचं आहे। त्यामुळे आम्ही प्रत्येक बूथवर घरोघरी जाऊन चहा पाणी घेणे, कार्यकर्त्यांना मोदी सरकारच्या योजना समजावून सांगणे, हे आमचं मुख्य लक्ष आहे। आणि यासाठी आम्ही सर्व बूथ प्रमुख प्रयत्नशील आहेत। आणि तिकीट कोणाला मिळेल हा पक्षश्रेष्ठीचा विषय आहे। पक्ष आम्ही युती धर्म मिळून कोणी असो, शिंदे गट असो किंवा अजित पवार गट असो किंवा आमची भाजप असो, जो कोणी उमेदवार असेल आमचं त्याचे काम आम्ही जोरदार करणार। अजूनही काही बूथ प्रमुख माझ्यासोबत आहेत। दादा, कुठून आलात, कशा पद्धतीने तुमचं कामकाज असणार आहे? एक बूथ प्रमुख म्हणून तुम्ही किती वर्षापासून या ठिकाणी काम करताय आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकामध्ये कशा पद्धतीने जबाबदारी पार पाडणार आहात तुम्ही? भाजपमध्ये 25 वर्ष झाले, बूथ प्रमुख होऊन 15 वर्ष झाले। तरी या दादांनी सांगितलं तसं आम्ही माहूर किनवट लोकसभा याच्यातले आहोत आणि बूथ प्रमुखाचे दादांनी सांगितलं तसं आम्ही घरोघरी जाऊन लोकांना समजावून उज्ज्वला गॅस, अन्न फुकट, राशन फुकट हे सगळी माहिती देण्यात सक्षम आहोत। निवडणुका जवळ येतात, कशा पद्धतीने बघता तुम्ही? काय तयारी कुठपर्यंत आली? निवडणुकीच्या बाबतीत जे उमेदवार येईल कमळाच्या, आम्ही त्याच्यासोबत आहोत। युतीचा असला मामा, कमळाचा चिन्हावर उमेदवार जे कोणी येईल त्यांना मदत करू, अशा पद्धतीच्या भावना आपण आताच ऐकल्यात। काय कशा पद्धतीने तुमचं कामकाज असणार आहे? कमळाचं चिन्ह जर म्हणजे कमळाचं चिन्ह जर नाही मिळालं, पानाचं आलं तर काय काय असणार? विशेष म्हणजे भाजपची 7 वर्षाची कारकीर्द आणि 75 वर्षाची काँग्रेसची कारकीर्द याच्यातला फरक हे सर्वसामान्य जनतेला कळून चुकलेला आहे। त्याच्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे भाजप सरकारच आवश्यक आहे असं आमचं एक मत आहे। आणि ते सगळ्या योजना सगळ्या जनतेला माणसाला समजावून सांगणं आणि ते समजावून म्हणण्यापेक्षा त्यांनाच सुज्ञ झालेले आहेत ना। 7 वर्षामध्ये जे भ्रष्टाचार मुक्त सर्व्हिसमध्ये जे होणारा भ्रष्टाचार या सगळ्या निवडणुकीमध्ये भाजपचाच उमेदवार व्हावा अशी मागणी आहे। अशी आमची मागणी आहे। हो, भाजपचाच व्हायला पाहिजे। एकंदरीतच अनेक ठिकाणून हिंगोली लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक तालुक्याभरातून या ठिकाणी हिंगोली शहरामध्ये बूथ प्रमुख या ठिकाणी दाखल झालेले आहेत।
आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये कमळाच्या चिन्हावरचा उमेदवार निवडून येईल आणि त्याच उमेदवाराला, महायुतीच्या उमेदवाराला आम्ही निवडून देऊ आणि त्यांचंच काम करू अशी भावना या ठिकाणी बूथ प्रमुखांनी व्यक्त केलेली आहे. माझे सहकारी भागवत सह मी उमेश चक्कर, प्रवाह न्यूज नेटवर्क, हिंगोली.